आज आपल्यासोबत आहेत चित्रकार महेश जगताप. महेशची स्वतःची स्वतंत्र अशी 3 आणि सामूहिक अशी 15 ते 16 चित्रप्रदर्शनं भरली आहेत. त्याच्या चित्रकलेसाठी अगदी लहान वयात त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. पोर्ट्रेट, लँडस्केप, ॲब्स्ट्रॅक्ट अशी सर्व प्रकारची चित्र महेश काढत असला तरी सध्या महेशचं काम सुरू आहे ते विशेष करून ॲब्स्ट्रॅक्ट्सवर. आज आपण त्याच्या चित्राविषयी आणि एकूणच चित्रकलेविषयी गप्पा मारणार आहोत. महेश, तुझं IBN लोकमतमध्ये स्वागत. एकंदरीत बघितलं की आपण तुझे अनेक एक्झिबिशन्स भरलेले आहेत, त्या विषयावर आपण बोलूच. पण सध्या तुझं काय चालू आहे? सध्या आत्ताच 26 नोव्हेंबरला माझा एक एक्झिबिशन संपलं डिसेंबरमध्ये आणि आता पुन्हा माझं काम चालू आहे. तर मी सध्या क्रिएटिव्हमध्येच काम करतोय आणि येत्या 22 तारखेला माझं परत पुण्यामध्ये एक प्रदर्शन आहे आर्ट टुडे गॅलरीजमध्ये. याच्यावरतीच माझं आता पुढे काम चालू आहे. नक्कीच महेश, तुला म्हणजे पोर्ट्रेटसाठी त्यानंतर लँडस्केपसाठी अवॉर्ड मिळालेला आहे. सध्या तू ॲब्स्ट्रॅक्टवर काम करतोय, पण पोर्ट्रेट किंवा लँडस्केपिंग कडून ॲब्स्ट्रॅक्टकडे कसा वळला? याच्यामध्ये पोर्ट्रेट्समध्ये मी अकॅडमिक पिरियडमध्ये असताना मी काम केलंय. तर सुरुवातीला लँडस्केपवरती माझा जास्त भर होता. लँडस्केपमध्ये काम करत असताना त्याच्यामध्ये मला बरेचशा गोष्टी शिकायला मिळाल्यात. बेसिकली रंग कसे शोधायचे आणि चित्रातली डेप्थ ही लँडस्केपमध्ये शिकायला मिळते. आणि पोर्ट्रेट्समध्ये एक लाईफ स्टडी जे असतं, समोर मॉडेल बसून त्याचं एक्झॅक्ट ट्रान्सफॉर्मेशन सर्फेसवरती करणं, हे मला तिथे शिकायला मिळालं. आणि त्यानंतर मी छोट्या छोट्या वस्तूंचे आकार क्रिएटिव्हमध्ये करत असताना त्या आकारांचं सहज आणि सोपं रूपांतरण करून त्याचं एका पिक्टोरियल फॉर्ममध्ये कंपोजिशन करून मग ते पेंट करणं, इथपर्यंत मी काम असं ट्रान्सफर होत गेलो. त्यामध्ये मी सुरुवातीला ऑब्जेक्ट ॲज इट इज ड्रॉ करायचो, पण जेव्हा मला अंडरस्टँडिंग माझं वाढायला लागलं, माझी मॅच्युरिटी वाढायला लागली, तर ऑब्जेक्ट हे न राहता ऑब्जेक्टची इमेज, म्हणजे जसं आपण एखादी गोष्ट बघितल्यानंतर त्या गोष्टीबद्दल आपल्याला काय फील होते, त्या वस्तूबद्दल काय फील होत आहे, तर हे फिलिंग्स हळूहळू माझे मॅच्युअर्ड होऊन वाढतून मग ते चित्रामध्ये ट्रान्सफर होत गेले आणि ते आकार एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने येत गेले. तर त्याच्यामध्ये मला सगळ्यात जास्त साथ मिळते रंगांची, रेषेची आणि टेक्स्चरची, ज्याला आपण पोत म्हणतो. तर ह्या गोष्टी चित्राला सपोर्ट करत असतात. मेन मूळ असतात ते म्हणजे आकार आणि त्याची रचना. बरोबर आहे. आपण आता हे बघितले वेगवेगळे म्हणजे फॉर्म बघितले आपण, की पोर्ट्रेट असेल किंवा ॲब्स्ट्रॅक्ट असेल किंवा मॉडर्न असेल किंवा लँडस्केप असेल, पण ज्यांना चित्रकलेची काहीच माहिती नाहीये किंवा नुसतं ऐकून आहे, त्यांच्यासाठी एक थोडक्यामध्ये सांगशील की नेमकं पोर्ट्रेट म्हणजे काय, लँडस्केप म्हणजे काय किंवा ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय? सगळ्यात पहिला जो भाग आहे तो लँडस्केपचा येतो. लँडस्केपमध्ये आपण ॲज इट इज स्पॉटवरती जाऊन, त्या जागेवरती जाऊन समोरचं जे दृश्य असतं ते पेपरवरती किंवा कॅनव्हासवरती पेंट करायचं असतं. तर तिथे वातावरणाच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आपल्यापासून कुठली वस्तू किती दूर आहे, किती अंतरावरती आहे, हे तिथे महत्वाचं असतं. तर चित्रामध्ये किती डेप्थ आहे हे लँडस्केपवरनं कळतं. म्हणजे उदाहरणार्थ आपण समुद्र किनाऱ्यावर गेलो प्रत्यक्ष जागी आणि आता आपल्याला समुद्र किनारा, तिथे जमलेले लोक दाखवायचे असतील, तर मग ते लँडस्केपिंग झालं. हा, ते लँडस्केपिंग झालं. आणि पोर्ट्रेट्स म्हणजे पोर्ट्रेट हा स्टुडिओ सब्जेक्ट ऍक्च्युली, तो बाहेर होत नाही. तर त्याच्यामध्ये स्टुडिओमध्ये ॲज इट इज मॉडेल बसलेलं असतं, ते मॉडेल बघून ते पेंट करायचं असतं किंवा ते ड्रॉ करायचं असतं. त्याच्यामध्ये ठरलेल्या अकॅडमिक एज्युकेशन प्रमाणे त्याची मेजरमेंट्स घेता येतात आणि ते ॲज इट इज ड्रॉ पण करता येतं. आणि दुसरा जो पोर्ट्रेट म्हणजे आपण व्यक्तिचित्र असं म्हणू शकू. समजा एखादी मुलगी बसलेली आहे किंवा एखादा वृद्ध माणूस बसलेला आहे, त्याचं चित्र काढणं. पण मगाशी तू बोललास, तो एक महत्वाचा मुद्दा होता की पहिल्यांदा तू जसंच्या तसं चित्र काढायचा, पण नंतर एखादी गोष्ट बघितल्यावर तुझ्या मनामध्ये काय भावना उत्पन्न होतात, त्या भावना सुद्धा तू चित्रात उतरवण्याचा प्रयत्न केला. पोर्ट्रेटमध्ये हे येतं. हो, पोर्ट्रेटमध्ये हे येतं. आणि पोर्ट्रेटमध्ये मॉडेलचे एक्सप्रेशन, त्यावेळेचं त्याचं वातावरण, तिथे आजूबाजूला काय वातावरण आहे, त्या वातावरणाचा त्याच्यावरती काय परिणाम होतोय, तर ह्या गोष्टी सुद्धा पेंट करणं फार महत्वाच्या असतात. आणि त्या पेंट करायला तेवढा गाढा अनुभव हवा असतो चित्रामध्ये किंवा पोर्ट्रेट्स पेंट करण्यामध्ये. तेवढा अनुभव असेल तरच तो तेवढा उच्च दर्जाचा पोर्ट्रेट पेंट करू शकतो. नक्कीच, म्हणजे एकंदरीत इथे अनुभव खूप महत्वाचा आहे पेंटिंगमध्ये.
महेश, तुझ्याशी या विषयावर आम्ही बोलू, तुझ्या एक्झिबिशन विषयी आम्ही बोलू, पण इथे एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत.